ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग प्रेक्षकांनो इतका छान आहे ना. बघायला गेलं तर तसाच धमाकेदार आणि अगदी तसाच रोमॅन्टिक. आता या भागामध्ये आपल्याला सायली अर्जुनचा रोमॅन्स तर बघायला मिळणारच आहे. सोबतच सरड्यासारखा रंग बदलणाऱ्या प्रियाचे गुण हळूहळू आता अश्विनच्या लक्षात येईल आहेत. महिपत नागराजचा प्लॅन जरी उलटा पडला असला तरी सुद्धा फतेत झालाच आहे. अर्जुन प्रियाच्या आईवडिलांपर्यंत पोहोचलाच आहे. सायलीचे आईबाबा म्हणून का असेना, पण आता ते सुभेदारांच्या आयुष्यात येणार आहेत. प्रिया मस्त आपली फोन करून नागराजची खिल्ली उडवत होती, त्याला डिवचत होती. पण प्रियाने हे करून सापाच्या शेपटीवर पाय ठेवला या. आता काय नागराज डंक मारल्याशिवाय राहत नाही. प्रियाची चांगलीच वाट लागले. बघूयात मग आजचा हा छानसा भाग. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचे खरे भाग फक्त खरे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण ठरलं तर मग मालिकेचा कोणताही खोटा भाग तुम्हाला इथे बघायला मिळणारच नाही आहे. रविराज प्रियाला आता जाब विचारणार असतातच, तिची चांगली शाळाही घेणार असतात. पण नेमकं प्रताप मध्यस्थी घेतो आणि रविराजांना सांगतो की आता काहीच नको, कारण त्यांना परत परत तोच मनस्ताप नको आहे. घरात इतकं छान आनंदी वातावरण आहे, त्यात या प्रियामुळे विरजन कशाला. म्हणूनच रविराजसुद्धा गप्प होतात. आता श्रद्धा टेलरच्या ठिकाणी प्रियाची आई सदाशिवला म्हणते की अहो, तो सुभेदारांचा माणूस तो येऊन आता ड्रेस घेऊन गेला, पण त्याने पैसे काही दिलेच नाही. तो सदाशिव सुरुवातीला सांगतो की अगं देतील की आणून. तेव्हा ती म्हणते की नाही, या मोठ्या माणसांचा ना काही भरोसाच नाही आहे, आणि त्याने आपले पैसे बुडवले म्हणजे. आता दोघांनाही भीती वाटते. मग पटकन सदाशिव अर्जुनला कॉल करतो, पण अर्जुनचा नेमका फोन रूममध्ये असल्याने तो फोन उचलतच नाही. सदाशिव सतत फोन ट्राय करतच असतो. आता त्यांनाही वैताग येतो फोन करून. इकडे प्रियाने अश्विनपाशी चुगली केलेली असते. तो धक्क्याने विचारतो की काय. रविराज काका चक्क असं म्हणाला की त्याच्या पोटी पुढच्या जन्मी तू नाही तर ती सायली जन्माला यायला हवी. अगं पण तो असं कसं काय म्हणू शकतो. अश्विनला इतकं अजब वाटतं ना हे सगळं. पण प्रियाला काडीचाही फरक पडत नाही. ती म्हणते की अश्विन चल ना चायनीज खायला जाऊयात. अश्विन तिला विचारतो की तन्वी, अगं तुझ्या आईवडिलांच्या आयुष्यामध्ये तुझ्याऐवजी ती दुसरीच कोणीतरी व्यक्ती जागा घेऊ पाहते आणि तू इतकं निवांत कसं काय राहू शकते. तसंही प्रियाला फरक काय पडणार आहे म्हणा, ते तिचे खरे आईवडील थोडीच आहेत. अश्विन असा रिॲक्ट होतो ना, पण त्याची बोलती कशी बंद करायची हे मात्र प्रियाला चांगलेच माहिती असतं. डोळ्यात खोटे खोटे अश्रू आणत म्हणते की अश्विन अरे जाऊ देत ना, ती सायली पण ना कशी आहे माहिती आहे ना, सतत आईबाबांच्या पुढे पुढे करत असते, म्हणूनच तर ती त्यांना खरी वाटते. आता बघ ना, आपण दोघं एवढं त्यांच्याकडून निघून आलो, त्यांनाच आधी आपली काळजीसुद्धा वाटली नाही. त्यांनी एक तर फोन केला का रे मला, आपण जिवंत आहे की मेलो आहे, कसं आहे हे विचारायला सुद्धा त्यांनी फोन केला नाही. मग किती दिवस त्याच गोष्टीसाठी मी रडत राहायचं. आता मूर्ख अश्विन, बायकोचा बैल, त्याला तर तिच्या बोलण्यामध्ये तथ्य वाटतंच. आणि का नाही वाटणार, प्रियाने त्याला तितकं मॅन्युप्युलेट केलेलंच आहे. इकडे सदाशिव मात्र इतका वैतागतो ना, अर्जुन फोनच घेत नसतो. तेव्हा प्रियाची आई असली रिॲक्ट होते, डोक्याला हात लावत म्हणते की अरे देवा, फसवले की काय त्या माणसाने आपल्याला. चांगला सुटाबुटात तर आला होता की, मस्त आपल्याला 2,000ला चुना लावून गेला तो. त्यावर सदाशिव छाती फुगवत सांगतो की असं कसं, मी थोडीच सोडणार आहे त्याला, चांगलं त्याच्या घरी जाऊन वसूल करून आणेन. आता ती एकच प्रश्न विचारते आणि याचे बोलते बंद होते. कसं आणणार आहो पैसे, घर माहिती आहे तुम्हाला. आता सदाशिव पुढे काही उत्तरच देत नाही. प्रियाच्याही सांगते, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना सतत त्याला फोन लावत राहा, तोपर्यंत मी ना देवाचा धावा करते. आता ती असा देवाचा धावा करते ना की सगळ्या देवांना ती जणू तिच्या घरीच आमंत्रित करत असते. पण काही केल्या इकडे अर्जुन मात्र फोन रिसीव करतच नसतो. इकडे प्रिया मात्र भारी नाटक करते. अश्विनला रोजच्यासारखंच चांगले मूर्खात काढते. ती त्याला गुंडाळत सांगते की अश्विन, अरे मी सतत तुला असं म्हणते ना की आपण इकडे बर्गर खायला जाऊयात, पिझ्झा खाऊन येऊयात, चायनीज खायला जाऊयात. पण अश्विन, हे सगळं मी तुझ्यासाठी करते अरे. म्हणजे बघ ना,
माझ्या डोळ्यात पाणी आलं, मला वाईट वाटलं, तर मग तू अपसेट होतो की नाही? तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल जाते आणि मी तुझ्या चेहऱ्यावरच्या स्माईलसाठी तर जगते की नाही? प्रिया आता वाटच बघत असते की कधी एकदा हा आपल्यात म्हणजे आपल्या जाळ्यात अडकतोय आणि आपल्याला मस्का मारायला येतोय. अश्विन इतक्यात जवळ येतोच. प्रियाला तो आपल्याकडे वळवत म्हणतो की तन्वी, खरंच तू माझ्यावरती इतकं प्रेम करतेस ना, म्हणूनच तर तू माझी बायको आहेस. खरंच तू माझी बायको आहेस ना, म्हणून मी खूप लकी आहे. तिच्या चेहऱ्यावरती हात ठेवत सांगतो की आय लव्ह यू तन्वी. आता प्रियाला तर काय, याला फक्त गुंडाळातच ठेवायचं, आपल्या पोटाच्या इशारावर तालावर नाचवायचं, तेच तर हवं असतं आणि तेच ती करत राहते. अश्विनही नाचतोच तालावर तिच्या. इकडे रूममध्ये सायली अर्जुन येतात. अर्जुनचं लक्ष फोनमध्ये जातं. अर्जुन फोन उचलणार इतक्यात सायली त्याच्या हातून फोनच काढून घेते. अर्जुन रिक्वेस्ट करतो की अगं, मला महत्त्वाचे काही कॉल्स आलेत का कामाबद्दलचे, ते चेक करू देत ना. तेव्हा सायली अर्जुनवरती नजर रोखत लाडात येऊन विचारते की अच्छा, बायको एवढी सुंदर तयार होऊन समोर असताना तुमचं लक्ष फोनमध्ये? तेव्हा अर्जुन म्हणतो की अच्छा. परत तो रिक्वेस्ट करतो की अगं नाही, मला कामाबद्दलचे काही महत्त्वाचे कॉल्स आलेत का चेक करतो आणि ठेवून देतो ना फोन. सायली त्याच्याजवळ जात म्हणते की बायको एवढे रोमॅन्टिक मूडमध्ये असताना तुम्ही कामाचा विचार कसं काय करू शकता? अर्जुन एक एक पावलं मागे सरकतो आणि सायली एक एक पाऊल पुढे. अर्जुनला आश्चर्य वाटतं की कधी नव्हे ते सायली आज रोमॅन्टिक मूडमध्ये. तो चाचपडतच विचारतो की बायको, तू ठीक आहेस ना? तो तिच्या कपाळाला हात लावून पण बघतो. तुला बरं वगैरे वाटत नाही आहे ना? तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे मी. आता सायली एवढी लाडात आले म्हटल्यानंतर अर्जुनची विकेटच पडते. तो डायलॉग मारत म्हणतो की आज तो कयामत आने वाले है. त्यावर सायलीही सांगते की येऊ देत, मी नाही घाबरत. त्याच वेळेस अर्जुनसुद्धा रोमॅन्टिक मूडमध्ये येतो आणि सायलीच्या खांद्यावरती हात ठेवत सांगतो की ठीक आहे मग. खड्ड्यात गेला तो फोन. आता सायलीला तो आपल्याजवळ ओढणार तेव्हा सायली लाजून चूर होते आणि ती अर्जुनपासून पळ काढणार. अर्जुन काही आता तिला सोडत नाही. सायलीला तो पटकन आपल्याजवळ खेचतो आणि तिच्या कपाळावरती किस करतो. सायली लाजून आपली मान खाली घालते. अर्जुन काय फक्त कपाळावरतीच नाही तर सायलीच्या गालावरती, ओठांवरती सुद्धा किस करतो. आता त्यांच्यामध्ये इतका गोड रोमॅन्स रंगतो ना की सायली अगदी भारावून जाते आणि अर्जुनला खट्ट मिठी मारते. अर्जुनही सायलीच्या मिठीमध्ये सुखावतो. दोघेही खूप खुश असतात. आता त्याच नंतर दुसऱ्या दिवशी सायलीने एक नियम घालून दिल्याप्रमाणेच प्रिया सकाळी खूप लवकर उठते आणि तिची असली वाट लागते ना, तनतन करतच अश्विनकडे तक्रारी करते की या सायलीने ना नियम घालून दिलेत खरे, तिच्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठून मला नाश्ता करावा लागला. इतक्यातच कल्पना बाहेर येते. तिचं लक्ष जातं तेव्हा अश्विन तिला सांगतो की तन्वी, मी तुला अजूनही सांगतोय की हे नियम वगैरे पाळायची गरजच नाही आहे. मी जो फ्लॅट बघितला ना, आपण तिथे शिफ्ट होऊयात. तेव्हा प्रिया मनात वैतागत विचार करते की अरे मूर्खा, अरे जर मी इथून निघून गेले तर माझ्या नाकाखालून टिच्चून ती सायली अर्जुन दोघेही प्रॉपर्टी घेऊन जातील ना. या प्रॉपर्टीसाठी तर मी इथे आले आहे आणि मूर्खा, ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ना मी असले 50 नियम पाळायला तयार आहे. आता अश्विन तिला भानावर घेऊन येत विचारतो की तन्वी, काय ठरवलं आहेस तू? तेव्हा प्रिया चिडूनच सांगते की अश्विन प्लीज हे बघ, मी तुला आधीच सांगितले की मला आपल्या माणसांमध्ये राहायचं आहे. परत याच्यावरती मला डिस्कशन नको आहे बघ. आता तिकडे प्रियाचं ते बोलणं ऐकून कल्पनाच्या जीवात जीव येतो. काही जरी झालं तर ती आई आहे आणि तिचं मूल तिच्या नजरेसमोर आहे, त्यात तरी ती समाधानी आहेच की. तेव्हा प्रिया आनंदाने सांगते की हे बघ, मी तुझ्यासाठी सँडविच बनवलं आहे, मस्त व्हेज सँडविच. पण आता प्रियाचीच वाट लागते. अश्विन तिच्यावरती रागावतो. तन्वी, सकाळी सकाळी ब्रेड, यार काहीतरी हेल्दी बनवायचं ना, तुला माहिती आहे याने पोटही नाही भरत अगं. प्रिया असले दात ओठ खात बघते ना त्याच्याकडे. आता इकडे नागराज
हा महिपतला भेटायला निघालेलाच असतो, पण त्याच्या वाटेत अडथळा येत सुमन त्याला विचारते की अहो, एवढ्या सकाळी सकाळी कुठे जाताय तुम्ही? तेव्हा नागराज तिच्यावरती भडकतो, तुला काय आनंद मिळतो का माझ्या कामात खोडा घालून? तेव्हा सुमन शांतपणे सांगते की अहो, सकाळी सकाळी जाताय म्हणून विचारलं की काही महत्त्वाचं काम आहे का? त्यावर नागराजला सरळ कधी बोलायचंच नसतं. उद्धटपणे सांगतो की दुपारच्या चांदण्यात मस्त फिरायला जातोय, येतेस? सुमन थक्क होऊन विचारते की अहो, तुमची काळजी वाटली तर काळजीने विचारायचं सुद्धा नाही का काही? तुम्ही परत महिपत, आता तिने महिपतचं नाव घेताच नागराजच्या तळपायाच्या मस्तकात जाते. तो तिला धमकावतो की 2 दिवस काय चांगला वागलो मी तुझ्याशी, डोक्यावर बसायलीस तू माझ्या, तुला आधीच सांगितलं या लायकीत राहायचं. तो तिला बाजूला ढकलतो आणि तसाच निघून जातो. बिचारी सुमन, इतकं जिव्हारी लागतं ना हे सगळं तिच्या. सुमनच्या मनात आता विचारांचं वादळच उठतं की काय चाललंय नक्की यांचं. आता अर्जुनला टेलरचा पत्ता द्यायचा होता त्यावेळी तर किती छान वागत होते, नक्की काय सुरू आहे ह्यांचं? आता इकडे प्रिया असली रागावते ना अश्विनवरती. एक तर सकाळी उठून मी तुझ्यासाठी एवढा नाश्ता बनवलाय आणि बघ आता नियम घालून दिल्याप्रमाणे जर का मला एवढाच वेळ मिळणार असेल तर मग तुझी काय अपेक्षा आहे अश्विन? मी तुझ्यासाठी सगळं नाश्ता वगैरे बनवायचा आहे का? हे बघ, तुला खाऊ वाटलं खा, नाहीतर राहत असाच. ती रागातच तेथून स्वतःसाठी नाश्ता घेऊन निघून जाते. अश्विनला इतकं वाईट वाटतं ना, बिचारा मान खाली घालून गप्प बसतो. पण कल्पनाला त्याच्यासाठी खूप वाईट वाटतं. तिचं आईचं मन कळवळतं लेकरासाठी. ती पटकन किचनमध्ये जाते. सायलीने पोहे बनवलेलेच असतात, ती प्लेटमध्ये घेते आणि अश्विनच्या पुढे येऊन ती प्लेट देते. अश्विन तिच्याकडे पाहतो तेव्हा कल्पना काळजीने सांगते की अश्विन, हे घे, सकाळी सायलीने पोहे बनवूनच ठेवले होते, तू नाश्ता करून घे. हे बघ, मला माहिती आहे तू एकदा का हॉस्पिटलमध्ये गेला तर मग पेशंट झाल्याशिवाय तू काहीच खात नाहीस, त्यामुळे थोडं तरी पोट भरलेलं असावं तुझं. पण अश्विनला माज आहे ना स्वतःचा. त्याच्या डोक्यात प्रिया नावाची हवा भरलेली आहे. तो परत एकदा कल्पनाच्या आईपणाचाच अपमान करतो. तो सांगतो की नको आहे मला, आणि मम्मा, तुझ्या लाडक्या सुनेने नियम घालून दिलेत ते पाळावे तर लागेलच ना, नाहीतर मग तुमच्या दोडक्या सुनेचा आणि लेकाचा परत परत अपमान होईल. अश्विनचं बोलणं कल्पनाच्या काळजावरती घाव घालतं. मला नको आहेत ते पोहे, असं सांगून तो तेथून निघूनच जातो. आणि आता कल्पनाने पण समजून घ्यायला हवं आहे की त्याची बुद्धी काही ताळ्यावर नाही आहे. कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्याची अक्कल ठिकाणावर येणारच नाही आहे. पण काय करायचं, तिचं मन म्हणजे तिच्या आईचं मन तिच्या लेकराकडे ओढ घेणारच. अश्विन तसाच निघून जातो तेथून. आता इकडे प्रियाचे आईबाबा विचार करतात की परत एकदा त्या अर्जुन सुभेदाराला फोन करून पैशांबद्दल बोलावं तर लागेलच. अर्जुन ऑफिससाठी जायला तयार होतच असतो. सायली खालती निघून जाते तेव्हा आज त्याला नेमका फोन येतो. तो विचार करतो की श्रद्धा टेलर. फोन रिसीव करता क्षणी अर्जुन त्यांचं तोंड भरून कौतुक करतो की बरं झालं तुम्ही फोन केलात. खरं तर मला तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही ड्रेस खूप छान शिवलाय, परफेक्ट एकदम. त्यावर सदाशिव इतका चिडतो. तो सांगतो की अर्जुन सुभेदार साहेब, काय आहे, मी तुम्हाला फोन कालपासून करतोय ते काय तुमच्या तोंडून कौतुक ऐकून घेण्यासाठी करत नाही. अहो, तुम्ही 1000 रुपये देऊन गेलात आणि 2000 रुपये दिलेच नाही की डायरेक्ट ड्रेसच घेऊन गेलात. आता अर्जुन त्यांची माफी मागतो की ओ आय एम सॉरी. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना QR कोड पाठवून द्या, मी पटकन पेमेंट करतो. त्यावर सदाशिव पुन्हा भडकतो, अर्जुन साहेब. सदाशिव अर्जुनला स्पष्ट बोलतो की साहेब, तसं आमच्याकडे काय बी नाही आहे, आपला मामला ना एकदम रोकडा असतोय बघा. तेव्हा अर्जुन सांगतो की ठीक आहे, मी येतो आणि पटकन तुमचे पैसे तुम्हाला देतो. आता सदाशिवचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो म्हणतो की आता कसं? फोन ठेवल्यानंतर प्रियाची आई जेव्हा विचारते तेव्हा सांगतो की अर्जुन सुभेदार येतोय आणि तो आता पैसे देऊनच जाणार. ती देवाचा धावा करत म्हणते की बरं झालं गो लक्ष्मीबाई, पावलीस तू बाई आम्हाला. इकडे आता सायली अर्जुनला विचारते की तुम्ही निघालात पण? त्यावर अर्जुन सांगतो की हो अगं बायको, काय झालं,
काल तुझा ड्रेस आला, त्या एक्साइटमेंटमध्ये मी त्या टेलरचे पैसेच द्यायचे विचारलो गं. मी आता पटकन जातो आणि आधी त्याचे पैसे देतो. तेव्हा सायली त्याला ऑप्शन देते की अहो मग तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा ना. त्यावर अर्जुन सांगतो की सायली, अगं तो टेलर खूप साधा आहे बिचारा, त्याच्याकडे हा ऑप्शन अवेलेबलच नाही आहे. त्यामुळे मला जाऊनच पैसे द्यावे लागतील आणि जोपर्यंत मी देत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला चैन नाही पडणार. तेव्हा सायली परत आग्रह धरते की अहो नाश्ता तरी करून जा. नसेल नाश्ता करायचा तेव्हा कॉफी तरी पिऊनच जा. अर्जुन कॉफी पितो पण त्याला चटका लागतो. तेव्हा सायली म्हणते की अहो हळू जरा. अर्जुन पटकन कॉफी पितो, सायलीच्या हाती मग टेकतो आणि जातो. तेव्हा सायलीला इतका अभिमान वाटतो अर्जुनचा. आणि का नाही वाटणार, अर्जुन मुळात आहेच तसा एकदम सच्चा माणूस. विचार करते की किती खरा आहे माझा नवरा. आपल्यामुळे दुसऱ्याचं नुकसान झालेलं कधीच चालत नाही यांना. आता इथे पटकन त्याने सीन घेतलाय ते म्हणजे अर्जुन व्यवस्थित सदाशिवला त्याचे उरलेले पैसे देतो. ज्या अर्जुनला आता हा सदाशिव बिचारा वाटतोय ना, त्याने किती लुबाडले त्याला माहितीच नाही आहे. अर्जुन त्यांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की खरंच सॉरी, हे तुमचे उरलेले पैसे. तेव्हा सदाशिव सांगतो की साहेब, हे पैसे म्हणजे तुमच्या माणसासारखे तुमच्यासाठी फक्त लहान आकडा असेल हो, पण आमच्यासाठी खूप मोठा आकडा आहे. आणि काय आहे, आता सणासुदीचे दिवस पण येत आहेत ना, तर आम्हाला गरजेलाच पडतील की. तेव्हा अर्जुन त्यांची पुन्हा पुन्हा माफी मागतो की तुमच्या मेहनतीचे 5 रुपयेसुद्धा तुम्हाला वेळेवरतीच मिळायला हवेत. खरं तर इतके सारे पैसे द्यायला मला उशीर झाला, सो मी सॉरी म्हणतो तुम्हाला. तेव्हा पटकन प्रियाची आई अर्जुनसाठी चहा घेऊन येते. अर्जुन म्हणतो की सॉरी, पण मी चहा पित नाही. तेव्हा ती म्हणते की कॉफी नाही आहे आमच्याकडे. अर्जुन सांगतो की नाही, नकोच आहे मला, खरं तर मी फक्त पैसे द्यायला आलो होतो. तेव्हा सदाशिव सांगतो की तुमच्या माणसाला तुम्ही पैसे म्हणजे ड्रेस घ्यायला पाठवलं, तसे पैसे घेत त्याच्याजवळ दिले असते तर चाललं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, खरं तर चूक माझ्याकडनं झाली ना, सो मी स्वतःच आलो पैसे द्यायला. याच्या आत्ता लक्षात येत नाही की कोण माणूस कुठला, त्याने तर पाठवलंच नव्हता. कोणत्या माणसाबद्दल बोलतायत. ते जरी लक्षात आलं नसलं तरी पण आता मोठा धमाका होतो. अर्जुन त्यांचा निरोप घेऊन जाणार तेव्हा प्रियाची आई त्याला रिक्वेस्ट करते की साहेब, तुमच्या बायकोसाठी जर काही शिवून घ्यायचं असेल तर नक्की या. म्हणजे आपल्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस शिवायला असतातच. करारा, शरारा, डिझायनर ब्लाऊज, सलवार कमीज आम्ही मस्त शिवून देतो हा. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो नक्कीच येईल. पण अचानकच लक्ष त्याचं त्या फोटो फ्रेमकडे जातं आणि त्याला धक्काच बसतो. आपसुकच अर्जुन त्या फोटोकडे खेचला जातो कारण त्याला त्याची सायली दिसते, जी की खरी प्रिया असते. अर्जुनचा प्रकार लक्षात येतो की हा तोच फोटो आहे जो त्या काठोड्यामध्ये मिळाला होता आणि त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. इकडे प्रिया मात्र इतक्या मोठ्या भ्रमात आहे, एकटीच आनंद साजरा करते की नागोबाचा प्लॅन कसा फुस झाला ना. अर्जुन काही त्या टेलरपर्यंत पोहोचलाच नाही आणि मुद्दाम आता त्याची खिल्ली उडवायची म्हणून प्रिया नागराजला डिवचायचं ठरवते. फोन करते. त्या क्षणी इकडे नागराज हा अर्जुनवरती नजर ठेवूनच असतो, त्या टेलरच्या घरापाशीच. नागराज आता विचार करतो की झालं, ही पोरगी ना आता हातापाया पडते, गयावया करते. नागराज फोनवर विचारतो की बोल प्रिया, सगळं ठीकठाक. प्रिया विचारते की सगळं कमाल आहे काका, तुमच्या आशीर्वादाने. आणि मुद्दामच ती त्याला डिवचते. काय आहे, तुम्ही कितीही शाप दिले ना तरीसुद्धा माझं सगळं चांगलंच होणार आहे. आता मुद्दामच ती त्याची खिल्ली उडवते की बघा ना, तुम्ही एवढे प्रयत्न करूनसुद्धा शेवटी मी सुभेदारांच्याकडे आलेच. तुम्ही पेरलेला एक एक सुरुंग मी उद्ध्वस्त केलाय. त्यावर नागराज म्हणतो की हे बघ प्रिया, प्रिया तर ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसते. उलट तिला फार मजा येते त्याला डिवचण्यात. काय बघायचं आहे ते आता तुम्ही बघायचं काका. आणि तेवढंच नाही तर बॉम्ब तुमच्या तोंडावर कसा फुटेल याचीही सोय केली. नागराज घाबरत विचारतो की म्हणजे काय केलं नक्की प्रिया. त्यावर प्रिया त्याच्यावरती फिदी हसते. काका काका काय आहे, हे सरप्राईज आहे हो, वेळ आल्यानंतर तुम्हाला कळेलच. आणि जेव्हा मी तुमचा पडलेला चेहरा बघेन ना,
काय मजा येईल ना. प्रिया प्रिया सापाच्या शेपटीवर पाय देते ही. नागराजने का डंक मारला की मग आता प्रियाचं थोबड बघण्यालायक आहे. प्रिया इतकी हसत असते नागराजवरती, ती हसत सुटते आणि त्यावर नागराजसुद्धा तिच्यावरती चांगलाच पलटवार करतो. मोठ्याने राक्षसासारखा हसायला लागतो. प्रियाची बोलती बंद होते. डिवचत होते ना. काय काका, दातखीळ बसली का काय तुमची? आता खरी दातखीळ कोणाची बसते ना ते कळेलच प्रियाला. नागराज तर फोन ठेवून देतो. आता महिपत आणि नागराज दोघेही अर्जुनवरती पूर्ण नजर ठेवून असतात. महिपत आनंद साजरा करत म्हणतो की नागराज सेठ, आता आपला प्लॅन तर फते झालाच आहे. आता फक्त आपण प्रेक्षक म्हणून तमाशा बघायचा. नागराज प्रियाची खिल्ली उडवत सांगतो की तिकडे प्रियाचा वेगळाच सिनेमा चालू आहे. तिला वाटतं की ती त्या पिक्चरची हिरोईन आहे, पण तिला काय माहिती पुढे जाऊन ती याच पिक्चरची सगळ्यात मोठी विलन ठरणार आहे. प्रिया तिकडे शॉकमध्ये असते की नागराज कशासाठी हसला आणि तिचं बोलणं त्याने एवढे सिरियस का नाही घेतलं. नागराज इकडे सांगतो की आणि या पिक्चरचे स्टोरी रायटर आहेत महिपत शिकरे. महिपत म्हणतो की नागराज शिकरे. दोघे एकमेकांची पाठ थोपटतात आणि शाबासकी देतात. तेव्हा प्रियाची आई ते विचारते अर्जुनला की तुम्हाला फोटो बघायचा आहे. ती पटकन फ्रेम काढून आणते, अर्जुनच्या हातात देते. अर्जुन तो फोटो पाहतच असतो. आता अर्जुनला त्याला पडलेल्या प्रश्नाची उत्तरं हवी असतात. त्याच्या शंकेचं निरसन करत तो फोटोकडे बोट दाखवत विचारतो की हा फोटो ही मुलगी कोण आहे? मला बघायचं आहे तिला. तेव्हा प्रियाची आई आता उदासलेल्या चेहऱ्याने सांगते की साहेब, अहो कसं बघणार तुम्ही? 20-22 वर्षापूर्वी माझं हे लेकरू हरवलं अहो. तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो, पण आनंदाचा मनात विचार करतो की अरे वा, म्हणजे मी जो विचार करतोय तेच खरं आहे. हे सायलीचे आई बाबा आहेत. छान. आता इथेच होतो सगळ्यात मोठा खोळ. मनातल्या मनात अर्जुन आनंद साजरा करतो की फायनली मला सायलीचे आईबाबा मिळाले आणि तो रिक्वेस्ट करतो की तुम्ही चला ना माझ्यासोबत. तेव्हा ते दोघेही सांगतात की नाही हो साहेब, आता तुमच्यासोबत आलो तर आमचं नुकसान होईल ना. अर्जुन पटकन आपलं पॉकेट काढतो. पॉकेटातून एवढे सारे पैसे त्यांच्या हाती ठेवतो. तो सांगतो की हे घ्या तुमची नुकसान भरपाई, आणि कमी पडले ना तर मी लागेल तेव्हा देईन तुम्हाला. आता सोन्याचं अंड देणारी कोंबडीच हाती लागले म्हटल्यानंतर ते दोघेही याच्या तालावर नाचणारच. अर्जुनला ते सांगतात की ठीक आहे, आम्ही येतो तुमच्यासोबत. दोघेही पटापट आपलं दुकानाची आवरावर करतात. तिकडे प्रिया शॉकमध्ये आणि नागराज महिपत आनंद साजरा करत असतात. अर्जुनचा आनंदाचा पारावारच उरत नाही. तो तर विचार काय करणार मला. त्याला सायलीचे आईबाबाच शोधायचे होते ना. आता इतकं छान गोष्ट घडते तर तो सायलीच्या आयुष्यामध्ये आनंद तर घेऊन येणारच. अर्जुन त्या दोघांनाही घेऊन जातो आणि नागराज महिपतच्या हातावरती टाळी देत म्हणतो की चला आता लागणार प्रियाची वाट. पण खूप मोठा गोंधळ झालाय. आता हा गोंधळ निस्तारतोय कसा अर्जुन काय माहिती. बघणार पुढील भागात. आता तरी भाग संपतोय. बघूयात अर्जुन सरप्राईज कसं देतोय सायलीला. आता सायली अर्जुनची वाट पाहतच असते. इतक्यातच अर्जुन येतो आणि सायलीला सांगतो की सायली तुझी प्रतीक्षा संपली आहे. तेव्हाच सदाशिव त्याची बायको नेमकी समोर येऊन उभी राहते. घरातले सर्वजण एकत्रित येतात. सायली विचारते की हे कोण? अर्जुन खूप मोठा बॉम्ब फोडतो. हे तुझे खरे आईबाबा आहेत. तेव्हा सायलीच्या हातातून फुलांची थाळी खाली पडते आणि ती फुलं डायरेक्ट त्यांच्या पायातच जातात. जणू काही त्यांचं स्वागतच होतंय काय की त्या घरात. असा एक सीन त्याने क्रिएट केला आहे. पण प्रियाची मात्र जास्त तंत